आज मी बनवणार आहे खमंग असे आलू पराठे। पराठ्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अशी कणिक मळून ठेवायची आहे, म्हणजे बाकीची सगळी प्रोसेस होईपर्यंत कणिक चांगली भिजेल। कुकरला बटाटे उकडून घेतले। बटाटे उकडत असताना जास्त पाणी वापरायचं नाही। मी 1 किलो बटाटे उकडण्यासाठी अर्धा ग्लास एवढंच पाणी वापरलं होतं आणि तेवढ्या पाण्यामध्ये सुद्धा माझे बटाटे अतिशय छान प्रकारे उकडले गेलेले आहेत। बटाटा जास्त काळ झाला तर जे आपलं फिलिंग असतं ते पातळ होतं आणि मग आपला पराठा फुटतो। अशा प्रकारे सगळे बटाटे साल काढून घेतले। आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। वाटण्यासाठी आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर आणि कढीपत्ता हे आपल्याला सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। गॅसवर कढई गरम करायला ठेवली। त्याच्यामध्ये ॲड केलं 2 चमचे तेल। तेल गरम झालं त्याच्यामध्ये ॲड करू 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि मोहरी चांगली तडतडली आहे। आता त्याच्यामध्ये ॲड करूया बारीक चिरलेला कांदा। कांदा आपल्याला बारीकच चिरून घ्यायचा आहे, म्हणजे पराठा लाटत असताना तो फुटणार नाही। हा कांदा आपल्याला छान लालसर रंगावर भाजून घ्यायचा आहे। पराठ्यासाठी ही बटाट्याची भाजी बनवत असताना त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर कांदा, आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर, कढीपत्ता वापरला आहे। त्यामुळे पराठ्याचं फिलिंग अतिशय टेस्टी बनतं आणि त्याने याच्यासाठी वेगळी चटणी पण बनवावी लागत नाही। अशा प्रकारे कांदा भाजला गेला आहे। आता याच्यामध्ये वाटण ॲड करूया। हे वाटण आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपण जर हे सगळं कोरडं होईपर्यंत भाजलं तर आपलं जे फिलिंग असतं ते पण छान मोकळं फिलिंग तयार होतं आणि पराठे लाटताना फुटत नाही। त्याच्यामध्ये ॲड केली थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याच्यातलं पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि बटाटे सुद्धा सुरुवातीला मी सोलून ठेवले होते, त्यामुळे ते बटाटे पण थंड झालेले आहेत। अशा प्रकारे हाताने मॅश करून हे सगळे बटाटे मी याच्यामध्ये ॲड करून घेते। हे सगळं आपल्याला 5 मिनिट परतून घ्यायचं आहे, म्हणजे बटाट्याला सगळे मसाले छान कोट होतील आणि खमंग अशी बटाट्याची फिलिंग तयार होईल। वरून ॲड करूया चवीपुरतं मीठ आणि अशा प्रकारे हलवत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। अशा प्रकारे छान असं पराठ्याचं फिलिंग रेडी आहे। त्याचबरोबर कणिक ही चांगली भिजलेली आहे। आता या कणकेचा आपल्याला आपण नेहमी चपातीला वापरतो त्याच्या अर्धाच थोडा एक उंडा घ्यायचा आहे। हा उंडा पिठामध्ये घोळून थोडासा लाटून घ्यायचा आहे। आणि आपण ज्याप्रमाणे पुरण ज्याप्रमाणे भरतो त्याप्रमाणे हे फिलिंग आपल्याला या कणकेमध्ये भरून घ्यायचं आहे। आपण जी बटाट्याची भाजी किंवा जे आपण फिलिंग बनवलं होतं ते चांगलं थंड करून मगच आपल्याला पराठ्यासाठी वापरायचं आहे। जर आपण गरम गरम जर फिलिंग जर वापरलं तर नीट पराठे लाटता येत नाहीत। लाटत असताना पराठा फुटतो। त्याचबरोबर आपल्याला भाजी बनवत असताना सुद्धा बटाट्यामध्ये जास्त पाणी ॲड करायचं नाही आणि जे आपण कांदा आणि जे वाटण जे भाजत असतो त्यावेळी सुद्धा ते चांगलं मोकळं बनवून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं फिलिंग जास्त ओलं होत नाही आणि अशा प्रकारे छान पराठे लाटता येतात। हे आलूचे पराठे लहान मुलांना तर खूप आवडतात। करायला सोपे आणि अगदी झटपट तयार होणारे आलूचे पराठे कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।
हे पराठे शक्यतो गरम गरमच खायला छान लागतात. गरम पराठे आणि त्याच्यावरती तूप किंवा बटर ॲड केलं तर मग याची चव तर खूपच भारी लागते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.